दोन्ही संघांनी आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या. प्रत्येक संघ मालकाने आणि संघ नायकाने याची नोंद घ्यायची आहे की आपला प्रतिनिधी जर या ठिकाणी आला नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दरम्यान दोन संघादरम्यान पुन्हा हा सामना रंगतोय. एमजी बासे विपक्षामध्ये केबीजी खानिवली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय डॉक्टरांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण देत आहोत. संतोष यांना, जय नित्यानंद गणेशपुरी या संघाचा खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी 18 धावांचं योगदान दिलं त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि एक सन्मान चिन्ह म्हणून त्या ठिकाणी दिलं जात आहे. सन्माननीय डॉक्टर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा त्या ठिकाणी होतोय. पहिला चेंडू टाकतोय आणि हा मात्र चेंडू तटवला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअरला चेंडू जातोय. एक क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू सीमा पार होतोय आणि मिळतो तो पहिला चेंडू एक खणखणीत असा चौकार. चौकाराने खातं उघडलं जातंय. विनोद यांनी पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलंय आणि चौकाराने केबीजी संघाचं खातं उघडलं जातंय. पुन्हा एकदा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज तयार होतो संतोष लाटे, एक अनुभवी असा गोलंदाज. चेंडू टाकतोय. चेंडू मात्र निर्धाव होतोय. पंचांकडे एक हलकीशी अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ आहेत. कुठल्याही प्रकारचं अपील त्या ठिकाणी उचलून धरलं जात नाही. अजूनही त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागली जाते. पहिल्या चेंडूवर एक चांगला खणखणीत असा चौकार मारला होता विनोदने डीप स्क्वेअर लेगला. मात्र दुसरा चेंडू काही खेळता आला नाही. हा पुन्हा चेंडू तटवलाय. चेंडू तर डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सरळ मात्र झेल घेतला जातोय. संतोषला मात्र दुसऱ्या चेंडू गडी बाद मिळाला नाही, पण तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये संतोषला यश आलंय आणि पहिला धक्का जो आहे तो केबीजी खानिवली संघाला विनोदच्या रूपाने बसतोय. धावसंख्या आहे ती फक्त 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 4 आणि पहिला गडी बाद होऊन परततोय विनोद. त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जातोय अरुण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो संतोष लाटे. एक उत्कृष्ट असा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज, सरावाचा असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो अरुण. पॅव्हलियनच्या दिशेने मारा करण्यासाठी संतोष सज्ज होतोय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन त्या ठिकाणी पंचांना पार करतोय. हा चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला जातोय. चेंडू सीमा रेषेकडे आणि पुन्हा मिळतोय खणखणीत असा चौकार आणि या चौकाराने खातं उघडतोय आपलं अरुण आणि धावसंख्या सरकते. ती धावसंख्या होती ती 8. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने येतोय. झेल घेतला जातोय आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी संतोषला यश मिळतंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळलेली आपल्याला पाहायला मिळते संतोषकडनं. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या आहे ती 8. केबीजी खानिवली या संघाची धावसंख्या 2 बाद 8. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली. पहिला चेंडू त्या ठिकाणी चौकार मारला होता. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडू गडी बाद करण्यामध्ये यश आलं. चौथा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार मारला गेला. 5व्या चेंडू मात्र पुन्हा एकदा गडी बाद करण्यात आलं आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते संतोष. नवीन फलंदाज येतोय निलेश पप्प्या.
हाणामारीचं षटक म्हणता येईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये मात्र संतोषाला 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. 2 गडी बाद केलेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज जातोय निलेश उर्फ पप्प्या. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो संतोष आणि समोर आहे तो निलेश उर्फ पप्पू. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सजवलंय ते बासे संघाने आणि खानोली संघाची आतापर्यंत धावसंख्या 2 बाद 8. चांगल्या प्रकारचा चेंडू सरळ येतोय. लॉंगनचा खेळाडू त्या मिळाला त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि सरळ चेंडू करते. मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र पहिलं षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 9. चांगल्या प्रकारचं षटक हाताळलंय संतोष लाटे आणि षटक संपतंय. तर दुसरं षटक कोणाच्या वाट्याला येते ते पाहूया आपण बासे संघाकडनं. योगेश नवीन गोलंदाज. आता मात्र निलेश सज्ज होतोय तो योगेशचा सामना करण्यासाठी. सुंदर प्रकारचा चेंडू तटवलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला आणि सरळ मिळतो तो खणखणीत असा चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 13. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. जो मिड विकेटचा खेळाडू होता त्याला डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी ठेवलाय. बघूया आता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो योगेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निलेश साठी. पुन्हा एकदा चेंडू मारला. आता मात्र चेंडू हवेत आहे आणि हा झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. या झेलवर मिळते एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15. चांगल्या प्रकारचा झेल होता. लॉंगऑफला त्या ठिकाणी झेल काय घेता आला नाही आणि त्याचा फायदा मात्र उचलला निलेश. पुन्हा एकदा योगेश चेंडू टाकतोय. आता मात्र एसटीना सुवर्ण संधी होती एसटी करण्याची, परंतु चेंडू का त्यांच्या हातामध्ये आला नाही. चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय निलेश साठी. दुसरी धाव आणि मात्र अवांतर धाव त्या ठिकाणी मिळते. तिसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अशा प्रकारे 3 धावा त्या ठिकाणी मिळतात ह्या चेंडूवर आणि 3 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18. 2 बाद 18. योगेशांचं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती संतोषने. फक्त 8 धावा दिल्या, 9 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. त्यानंतर मात्र आता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 18. पुन्हा एकदा योगेश चेंडू टाकतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारचा चेंडूवर फटका मारता आला नाही. सुरेशाने अजून आपलं खातं उघडलेलं नाही. पुन्हा एकदा योगेश चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो सुरेश. हा मात्र चेंडू फ्रंट फुट लावून खेळलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि अलगद त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि गडी बाद होते. योगेशचं षटक संपतंय. चांगल्या प्रकारचा झेल म्हणता येईल. जो नेहमी सरावामध्ये असणारा खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये झेल गेला आणि सुरेशची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो
खेळाडू कित्येक वर्ष त्या ठिकाणी क्रिकेटची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर मात्र तो निलेश चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय निलेश आणि आतापर्यंत 10 धावा त्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 10 धावा त्या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 10 धावा काढलायत तो निलेश मात्र समोर आहे तो योगेशचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा दूरवर पसरलेलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय लॉंग लेग आहे डीप मिड विकेट आहे डीप स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे पुन्हा एकदा योगेश एक 6-7 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करतोय चेंडू टाकतोय थोडासा वेगवान चेंडू टाकला होता पप्प्या थोडासा पुढे फ्रंट फुटला आला पण चेंडू काय त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू सरळ एसके यांच्या ग्लोज मध्ये विसावलेला आहे थोडस पंच त्या ठिकाणी निरीक्षण करतायत चाणाक्ष असे आणि तटस्थ असे पंच आहेत पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय समोर आहे तो निलेश आणि गौतम अशी जोडी त्या ठिकाणी केबीजी संघाकडून आपल्याला मैदानात पाहायला मिळते पुन्हा एकदा चेंडू टाकतोय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय त्रिफळाचीत होतोय चेंडू सरळ मात्र लेग स्टिकला जाऊन आदळला आणि निलेशची खेळी संपुष्टात आली निलेश बाद होऊन परततोय त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जातोय धाव टाकला होता दुसऱ्या चेंडू मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलंय आता मात्र तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो श्रावण समोर आहे तो योगेश सुंदर चेंडू आणि सरळ मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातोय एक धाव काढली जाते क्षेत्ररक्षक चेंडू झपकन येतोय त्यामुळे मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या हळूहळू पुढे सरकते धावसंख्या होती ती 19 4 बाद 19 अशी धावसंख्या केबीजी खानिवली संघाची आणि आता मात्र समोर आहे तो गौतम पुन्हा एकदा योगेशचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय गौतम थोडासा फ्रंट फुटला आला सरळ चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी अडवला तो एक धाव मिळते क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं होत नाही आणि त्याचा फायदा मात्र पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय चौकार म्हणून पंचांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलंय चौकाराचा इशारा पंचांकडनं झालेला आहे
दोनच धावा, चौकार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो योगेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय गौतमसाठी. चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणता येईल. गुडलेन स्पॉटला तडाचा चेंडू पडल्यानंतर उसळला आणि सरळ यष्टेक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये त्या ठिकाणी विसावला गेला तो चेंडू निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय तो योगेशला. पुन्हा एकदा योगेश सज्ज होते आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गौतमसाठी. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आता मात्र हलकेच तटवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 52 मिनिटे एकच धाव आणि एका धावेने मात्र हे षटक संपतंय. धाव संख्या होती ती 22. तनिष 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान षटकामध्ये त्या ठिकाणी थोडासा फेरबदल केला जातोय. नवीन षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज विनायक. विनायक आपलं षटक आपल्या संघाकडनं मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होतोय. तो चौथं षटक आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे तो गौतम. ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि मिळतोय तो एक खणखणीत असा चौकार. चौकाराने मात्र गौतम आपलं त्या ठिकाणी धावसंख्या वाढवतोय आणि यानंतर पुढील होणारा सामना साई बालाजी विरुद्ध तनिष 11. हा पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झपकन चेंडू होते. चेंडू फेक केली जाते. चांगल्या प्रकारची फेक म्हणताय यष्टेक्षकांच्या हातामध्ये. दरम्यान मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. चौथ्या षटकातील 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. तिसरा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज येतो विनायक. आता मात्र त्या ठिकाणी उंच पुरा असा तगडा फलंदाज श्रावण. विनायक चेंडू टाकतोय. हळूवार टाकलेला चेंडू मात्र निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू उशिरा आला. स्लोअर चेंडू होता. दरम्यान बॅट लवकर त्या ठिकाणी फिरली आणि चेंडू मात्र यष्टेक्षकांच्या हातामध्ये विसवला. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा विनायक सज्ज होतोय पुढच्या चेंडू टाकण्यासाठी. श्रावण यांना थोडासा फ्रंट फुटला येतोय श्रावण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी विनायक सज्ज होतोय. विनायक पाहतोय की बॅट्समन थोडासा शफल होत आहे आणि त्या पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी हाताळतोय. आता पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. आता मात्र चेंडू थोडासा लेग स्टिकला होता. पंचांचा इशारा वाईटचा होतोय आणि त्याचबरोबर एक बाईटचा इशारा. अशा मिनिटात 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 29. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं होतं विनायकने. पहिल्या चेंडू मात्र एक चौकार केला होता. दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली.
तिसरा चेंडू निर्धाव गेला, चौथा चेंडू निर्धाव गेला, मात्र पाचवा चेंडू व्हाईटच्या रूपाने त्या ठिकाणी पडला. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो विनायक, समोर आहे तो गौतम. आक्रमक फलंदाजी करण्याच्या मूड मध्ये असणारा सफल झालाय थोडासा. पहिला चेंडू आणि सरळ मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि आरपार असा एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या षटकारानं मात्र त्या ठिकाणी धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 35. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी विनायक सज्ज होते. आता मात्र खणखणीत असा उत्तुंग फटका मारला होता षटकाराच्या रूपाने. पुन्हा एकदा विनायक, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण तेवढा काय फटका मारता आला नाही. चेंडू घरंगळत त्या ठिकाणी येतोय. सिली मिडॉनला चेंडू अडवला होता. दरम्यान मिळते एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे होते, सरकते. धावसंख्या होती ती 36. षटक संपतय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 4/36. आता मात्र उरलेला चांगल्या प्रकारे मर्यादित धावसंख्येवर त्या ठिकाणी केबीजी संघाला ठेवलेलं पाहायला मिळतंय बासे संघाने. आता मात्र षटक कोणाच्या वाट्याला येते ते पाहूया. शेवटचं षटक थोडी घाई करायची आहे. पंच आपण सूचना द्यायच्या आहेत दोन्ही संघाला. पुन्हा एकदा साई बालाजी आणि तनिष 11 या संघासाठी दुसरा पुकार केला जातोय. आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. संदीप, पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीने तटवून काढला. कव्हर पॉइंटच्या रिजन मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि मिळतोय तो खणखणीत असा चौकार. चांगल्या प्रकारची फलंदाजी म्हणता येईल आपल्याला गौतम कडनं. आतापर्यंत एक चांगला षटकार मारला होता, एक चौकार. संदीप आपल्या षटकातील उर्वरित चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते आणि समोर आहे तो गौतम, ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. जोरकस फटके मारतोय तो. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट सफल करण्यामध्ये त्याला यश मिळतंय. पुन्हा एकदा संदीप चेंडू टाकतोय. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आता मात्र झेल योगेशकडे जातोय आणि मात्र ती चूक योगेशकडनं होते. चेंडू हातातून निसटतोय. दरम्यान मिळते ती एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होतोय. मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 42. चांगल्या प्रकारचा झेल मगाशी योगेशने पकडला, तर आता मात्र झेल त्याच्या हातातून सुटलोय आणि त्याचा फायदा मात्र गौतमने उचलला आणि सरळ 2 धावा पळून काढण्यामध्ये श्रावण आणि गौतमला यश आलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संदीप. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा त्याच ठिकाणी टोलवलाय. आता मात्र योगेश येतोय चेंडू झपकन. एक धाव घेतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू फेक चांगली होत नाही. मिळतात त्या 2 धावा. मिळतात त्या 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 44. 3 चेंडूच्या समाप्ती. अजूनही 3 चेंडू आपल्या षटकातील बाकी आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गौतम. चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. तोच गौतम सामना करतोय तो संदीपचा. फ्रंट फुटला आला आणि सरळ मात्र चेंडू तटवलाय. सिली मिड ऑफच्या दिशेने कव्हर मध्ये चेंडू त्या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव घेतली, ते दुसरी धाव सुद्धा पळून काढली जाते. 2 धावा त्या ठिकाणी काढतात. चांगली रनिंग द बिटवीन विकेट म्हणता येईल या दोन्ही फलंदाजांची. गौतमचा चांगल्या प्रकारचं रनिंग द बिटवीन विकेट आणि त्याच्याबरोबर त्याला साथ देतो तो श्रावण.
दोन दोन धावा पळून काढतायत, दमछाक होते, पण मात्र धावा निघतायत. धावसंख्या होती ती 46. पुन्हा एकदा संदीप आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय गौतमसाठी. हा चेंडू आता मात्र चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. यष्टिक यांच्या हातातून चेंडू जातोय, मात्र थर्ड स्लिपला उभा असणाऱ्या खेळाडूकडे जातोय. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय आणि मिळाली ती एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 47. आणि आता शेवटचा चेंडू या षटकातील आणि सामन्याचा जो शेवटचा चेंडू, श्रावणला मात्र संधी आहे, षटकार मारतो की चौकार, बघूया किती धावा निघतात. आपल्या ताकदीचा उपयोग त्या ठिकाणी करतो की काय, आणि मात्र उपयोग करता आला आणि चेंडू सरळ कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिटर्नमध्ये. एक धाव घेतात, दुसरी धाव सुद्धा पळून काढतात. मिळतात त्यात 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या थांबते. धावसंख्या होते ती 4/49 आणि जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये सरासरी 10च्या रूपाने धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे 50. केबीजी खानिवली या संघाने 5 षटकामध्ये धावसंख्या जमवली ती 4/49 आणि जिंकण्यासाठी बासे संघापुढे त्या ठिकाणी आव्हान ठेवलं आहे ते 50 धावांचं. खेळाडूला हे कॅश प्राइज पटकावता आलं नाही, त्याची सुवर्ण संधी त्या ठिकाणी आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. चला आपल्या बासे साई बालाजी आणि तनिष 11. साई बालाजी का तनिष 11 चे कर्णधार आले आहेत. साई बालाजी आपल्यासाठी अंतिम पुकार आहे. आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. माऊली दोन्ही संघनायक आलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायचे. पुढील होणारा सामना साई बालाजी विरुद्ध तनिष 11. आपण आपली सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानात मार्गस्थ करायची. दरम्यान टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जातोय तो साई बालाजी आणि तनिष 11 या 2 संघादरम्यान. नरेश माऊली आणि वासिंचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाते. चला घाई करायची, फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये. तनिष 11 संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि काय घेतलं तुमच्याकडे ठेव. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. सलामीची जोडी त्या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे की बासे संघाकडनं एमजी बासे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ झालेली आहे आणि केबीजी खानिवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. तुम्हाला बॅटिंग आले का? साई बालाजी संघाचं त्या ठिकाणी फलंदाजी आलेली आहे. तनिष 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे आणि साई बालाजी संघाला त्या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा 2 संघादरम्यान सामना रंगतोय तो एमजी बासे विरुद्ध केबीजी खानिवली. केबीजी खानिवली संघाने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवली होती ती 49. 4/49 अशी धावसंख्या होती आणि जिंकण्यासाठी त्या ठिकाणी एमजी बासे संघाला
50 धावांची त्या ठिकाणी गरज आहे. 5 षटकामध्ये सरासरी 10च्या रन रेटने त्या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मला वाटतं योगेश आणि पंढरीनाथ ही सलामीची जोडी मैदानामध्ये त्या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो पॅव्हलियनच्या दिशेने सुरेश पष्टे. पहिलं षटक हाताळतोय आणि मला वाटतं समोर आहे ते पंढरीनाथ पाटील आणि योगेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि समोर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो सुरेश. कृपया आपण दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी असेल त्यांना इथे पाठवायचं आहे. पहिला चेंडू आणि आता मात्र झेल सुटतोय. चांगल्या प्रकारचा एक झेल होता येईल तो घेता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर त्या ठिकाणी पंढरीनाथ यांना जीवनदान त्या ठिकाणी मिळतंय. चांगल्या प्रकारचा उत्तुंग फटका मारला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी खेळाडू सुद्धा होता. झेल मात्र व्यवस्थित जज करता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर एक गडी बाद करण्याचं यश होतं ते काय मिळालं नाही. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय सुरेश. समोर आहे तो योगेश. आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो योगेश. हा पुन्हा एकदा उंचाव मारलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. मात्र क्षेत्र चांगल्या प्रकारे झेल घेतला जातोय. अगदी मिड विकेटवरनं त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी तो जवळजवळ स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे असणारी जागा जी आहे त्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी हा झेल पकडला. धाव चांगली फेकी म्हणता येईल. थोडासा पुढे जर आला असता तर कदाचित आज झेल होऊ शकला असता पण मात्र झेल पुढ्यात पडतोय. पुन्हा एकदा पंढरी सज्ज होतोय सुरेश साठी. हा चेंडू वाईटचा इशारा होतोय. अतिशय अवांतर असा टाकलेला चेंडू. वाईटच्या रूपाने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या वाढत जाऊन 3 एक बाद 3. पुन्हा एकदा पंढरी सज्ज होतोय सुरेश साठी. हा चेंडू पुन्हा एकदा मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव पळून काढतायत. दुसरीचा सुद्धा घेतायत. चेंडू त्या ठिकाणी फेक होते तोपर्यंत मिळतात 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1 बाद 5. कुठल्याही प्रकारचे जोरकस फटके त्या ठिकाणी मारून देत नाही. सुरेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची चेंडू त्या ठिकाणी हाताळतोय. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा मारलाय. चेंडू देतोय 1 बाउन्स. त्या ठिकाणी सीमा रेषा बाहेर जातोय आणि मिळतोय तो खणखणीत चौकार. चांगल्या प्रकारचा फटका म्हणता येईल. क्षेत्ररक्षक गौतम यांना चेंडू काही नीटसा अडवता आला नाही. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. आणि जातोय चेंडू पप्पूकडे. मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 बाद 10. चांगल्या प्रकारचं षटक जसं आपण सरासरी पाहिजे होती. पहिल्या प्रत्येक षटकामध्ये 10 धावसंख्येची सरासरी पाहिजे होती. ती सरासरी गाठण्यामध्ये बासे संघाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. एमजी बासे संघाला
पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावा करता आल्यात आणि मात्र गडी बाद केलाय तो एकच. पुन्हा आता नवीन षटक घेऊन येतोय तो विनोद. पहिलं षटक समाप्तीनंतर 1-10 अशी धावसंख्या झाली ती MG बासे संघाची. आणि मात्र दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी येतोय तो विनोद आणि समोर आहे तो पंढरीनाथ. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3च खेळाडू आपल्या 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक आहे तो डीप मिड विकेटला, एक आहे डीप लॉंग ऑन आणि एक डीप जर आपण पाहिलं लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असे दूरवर पसरले 3 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू टाकतोय, हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने तटवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या गली आणि पॉईंटच्या मधून त्या ठिकाणी सीमारेषेकडे आणि मिळतोय तो खणखणीत चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 14, 1-14. दुसरा चेंडू त्या पद्धतीने टॅप केला होता आणि चेंडू मात्र आता त्या ठिकाणी सेकंड थर्ड स्लिपच्या मधून त्या ठिकाणी चेंडू निघाला आणि जातोय सीमा पार. डीप थर्ड मॅनला त्या ठिकाणी चेंडू पोहोचला आणि मिळाला तो चौकार. आणि चौकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढली. धावसंख्या झाली ती 18. दोन्ही चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढलेले आहेत. त्यांनी बघितलं की क्षेत्ररक्षक डीपला कोणी नाहीये आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी पंढरी यांनी उचलला आणि दोन्ही चेंडू त्याच पद्धतीने खेळून मात्र आपल्या संघाला 8 धावा, 2 चेंडूमध्ये 8 धावा मिळवून देण्यात यश आलेलं आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. हा चेंडू मात्र त्यांच्या पायाला लागतो. थोडीशी हलकीशी अपील केली जाते मात्र त्याचा फायदा लेग बायचा इशारा पंचांकडनं होतोय. मिळते ती 1 धाव. चेंडू डेड झालेला आहे. मिळाली ती 1च धाव. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र एक लेग बाईच्या रूपाने धाव मिळाली आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ करतोय तो विनोद. समोर आहे तो योगेश. हा चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चेंडू एक चांगल्या प्रकारची होते. मिळतात त्या 2 धाव आणि फलंदाज धावचीत. चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. एक 17 धावावर बाद झालेले आहेत. हुलकावणी दिली. त्यांना वाटलं की चेंडू हातात येणार नाही पण मात्र गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची हुलकावणी जी बघितली होती त्या पद्धतीने चेंडू लगेचच स्टंपवर टाकला आणि फलंदाजाला धावचित केलेला आहे. नवीन फलंदाज संदीप. पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय विनोदसाठी. योगेश सज्ज होतोय. पंचांकडे हलकीशी अपील केली आणि चेंडू मात्र काही लेग बाईचा इशारा पंचांचा होतोय. मिळते पुन्हा एक लेग बाईची धाव आणि या धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा विनोद. फुलटॉस लोअर फुलटॉस होता. फायदा उचलता आला नाही. चेंडू मात्र सरळ हातात जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2-22.
संघाची. तिसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर उर्फ बंडू चेंडू राखण्यासाठी सज्ज होत आहेत. तिसरं षटक हाताळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय ज्ञानेश्वर आणि समोर येतोय योगेश. ओव्हर द विकेट मारा करतायत. हळूवार टाकलेला चेंडू, स्लोवर चेंडू होता. आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तीच पुनरावृत्ती त्यांच्याकडनं गोलंदाजीमध्ये होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चेंडू टाकतायत. समोर आहे योगेश. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने तटवलाय. चेंडू येतोय मिडॉनला. चेंडू अडवला तर एक धाव दुसरी धाव पळून काढली जाते. मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात ज्ञानेश्वर. समोर आहे योगेश. चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणता येईल. स्टंपच्या लाईन मध्ये असणारा चेंडू निर्धाव जातोय. पंधरा चेंडू मध्ये 26 धावांची गरज. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चेंडू टाकतोय आणि हा चेंडू मात्र चटावला. उंचावून मारलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नाही आणि हा मिळतोय खणखणीत असा षटकार. बॅटच्या खाली चेंडू आला आणि सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौदा चेंडू आणि 20 धावांची गरज. चौदा चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू लॉंगनला येतोय. डीप लॉंगनचा खेळाडू चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू यांच्या हातामध्ये. मिळतात त्या 2च धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31. पुन्हा चेंडू उंचाव मारला. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि चेंडू चांगल्या पद्धतीने पकडला जातोय. झेल घेतला जातोय आणि योगेश यांची खेळी संपुष्टात येते. 3 षटक संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31. धावसंख्या ती 32. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता मात्र गौतम याच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. नवीन फलंदाज आलेला आहे. योगेश. कोण? योगेश. नवीन फलंदाज योगेश आणि संदीप अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. समोर आहे तो गौतम. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू सरळ जातोय श्रावणेच्या हातामध्ये. 11 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईकला संदीप आहे. नॉन स्ट्राईक एंडला योगेश. एक योगेश सतत सरावाचा खेळाडू आहे. त्याला जर कदाचित संधी मिळाली तर निश्चितच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू ढकलून काढलाय. चांगल्या प्रकारची फेकी म्हणता येईल पण चेंडू काय सरळ एसटीवर आदळला नाही. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला गेला. तिथं मात्र क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला आणि मिळाली ती 1च धाव. एका धावेने मात्र संदीपनं खातं आपलं उघडलंय. तर समोर येतो योगेश. सामना करतोय तो गौतमचा. धावसंख्या ती 33.
आता मात्र 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. दूरवर असं पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहता येईल. डीप लॉंग लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू मारला आहे. चेंडू जातोय आरपार सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि असा खणखणीत एक षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की योगेशला जर स्ट्राईक मिळाली निश्चितच सरावाचा खेळाडू आहे, त्याचा तो फायदा निश्चित उचलणार. आणि खरोखरच डीप स्क्वेअर लेगला एक उत्तुंग असा खणखणीत षटकार मारला आणि या षटकाराने आपलं खातं उघडलं आणि धावसंख्या त्या ठिकाणी झपकन वाढली. धावसंख्या झाली ती 39. आता मात्र 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा. समीकरण मात्र सोपं करून ठेवलं योगेशने एका षटकाराने. एक चांगला उत्तुंग षटकार त्या ठिकाणी मारला. थोडासा फ्रंट फुटला आला. चेंडू मात्र भिरकावून दिला तो डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पुन्हा एकदा गौतम सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि समोर आहे तो योगेश, एक तडाखेबंद असा फलंदाज ज्यांनी चांगल्या प्रकारच्या खेळ आतापर्यंत साकारलेले आहेत आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो योगेश सज्ज होतोय गौतमचा सामना करण्यासाठी. पंचांचा इशारा होतोय आणि फलंदाज बाद दिलेला आहे पंच यांनी. योगेशची खेळी संपुष्टात आलेली आहे. पंच मात्र तटस्थ आहेत. चांगला गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते गौतमला. एक उत्कृष्ट आता असा तडाखेबंद फलंदाज होता, त्याची खेळी संपुष्टात आली आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. बॅट्समनचं नाव मिलिंद. योगेशने एक उत्तुंग षटकार मारला होता, पण त्याच पद्धतीनं थोडासा चेंडू त्याला काही नीटसा समजला नाही. सरळ चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि पायचीचं अपील जे होतं ते पंचाने उचलून धरलं आणि योगेशची खेळी संपुष्टात आली. त्याची जागेसाठी नवीन फलंदाज गेलाय तो मिलिंद. आपल्या संघासाठी आता काय करतात ते पाहूया. मिलिंद आणि संदीप अशी जोडी अजूनही मैदानामध्ये आणि समोर आहे तो गौतम. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा देऊन एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा आपला 5वा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी तयार होतो तो गौतम आणि समोर आहे तो योगेश संदीप. मिलिंदने पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला चेंडू तटवलाय. मिळाली ती 1 धाव. एका धावेने मात्र आपल्या संघाचं आपलं स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 40. आता मात्र शेवटच्या 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गौतम. एक षटकार जर कदाचित बसला नसता तर सामना पुन्हा आपल्याला रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आपल्या संघासाठी संदीप. समोर आहे तो योगेश गौतम. हा चेंडू येतोय. आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल काय त्याच्या पुढ्यात पडतोय. दरम्यान मिळते ती एकही धाव त्या ठिकाणी घेतली गेली नाही. नॉन स्ट्रायकर यांचा खेळाडू मात्र धावलाच नाही आणि षटक संपतंय. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. कदाचित या चेंडूवर 2 धावा निघाल्या असत्या, पण नॉन स्ट्रायकर यांचा खेळाडू होता, त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आता मात्र थोडासा विचार विनिमय करून चेंडू मला वाटतंय पप्या यांच्या हातामध्ये दिला जातोय. केबीजी संघाकडनं एक अनुभवी असा गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष आपल्या क्रिकेटमध्ये घालवलेली आहेत, चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळ खेळलेला आहे, तो पप्या मात्र खेळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि आता 6 चेंडू मध्ये एमजी बासे संघाला जिंकण्यासाठी करायच्या त्या 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण जसं आपण पाहिलं होतं की 5 षटकामध्ये 50 धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे 12 धावा निघाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा निघाल्या.
चौथं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा 10 धावांची गरज आहे. चेंडू दिला जातोय तो निलेश उर्फ पप्प्या याच्या हातामध्ये आणि समोर आहे तो तडाखेबंद असा फलंदाज मिलिंद. दोन्ही मालकांमध्ये हा सामना आहे. गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा मालकच आहेत आणि फलंदाजी करण्यासाठी सुद्धा मालकच आहेत. बघूया आता कोण यशस्वी या दोन संघांमध्ये होते ते आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय. समोर आहे मिलिंद. दूरवर असं पसरलेलं क्षेत्ररक्षक राऊंड विकेट मारा करतोय. पहिला चेंडू हळूहळू टाकलेला चेंडू जातोय निर्धाव. श्रावण यांच्या हातामध्ये 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू जर कदाचित आता टाकलेला चेंडू जर निर्धाव गेला तर पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या 2 धावा मगाशी मिळणार होत्या त्या घेतल्या नाही. त्याचा दबाव अत्यंत वाढलेला असेल. पुन्हा एकदा चेंडू उंचाव मारलाय. चेंडू येतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. चांगल्या प्रकारचा झेल म्हणता येईल. चार चेंडू आणि 10 धावांची गरज. आपण पाहिलं होतं की चांगल्या प्रकारचा फटका मारला होता पण धेलात रूपांतर त्याचं झालं आणि मात्र मिलिंदची खेळी संपुष्टात आली. त्याची जागा यांची नवीन फलंदाज जातोय तो कोण गेला योगेश. बॅट्समनचं नाव काय? निनाद. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. बघूया आता पुन्हा एकदा अनुभवपणा लावून गोलंदाजी करतो निलेश. स्लोवर टाकलेला चेंडू. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि प्रेक्षकांनी झेल घेतलाय. मिळाला तो पहिल्याच चेंडूवर षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या झपकन पुढे सरकली. धावसंख्या उर्वरित 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण बासे संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. 2 चेंडू 4 धावा. ज्या मागाशी मागच्या चौथ्या षटकामध्ये ज्या 2 धावा होत्या त्या कदाचित बासे संघाला आठवतील असं वाटायला लागलंय. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. उलटा चेंडू उंचाव मारलाय. झेल होतो की काय? 2 क्षेत्ररक्षक झेलवर येत आहेत. झेल मात्र पकडला जातोय आणि निनादची खेळी संपुष्टात येते. मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी 4 धावा करायच्या आहेत. विनायक. चला साई बालाजी आणि तनिष 11. साई बालाजी संघाची फलंदाजी आहे आणि तनिष 11 संघाने क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. समोर आहे तो अनुभवी असा गोलंदाज निलेश ज्याने चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं. आतापर्यंत एकच
फटका त्यांनी जोरकस मारून दिला, तो म्हणजे षटकार. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू गडी बाद केला, तिसऱ्या चेंडू 6 धावा, चौथा चेंडू 0 धावा, पाचव्या चेंडू गडी बाद आणि 6वा चेंडू हाताळतोय, त्या चेंडू पाहिजे ते 4 धावा. आणि समोर आहे तो एक छोट्या उंचीचा खेळाडू विनायक. बघूया फायदा उचलतो की काय. एखाद्या वेळेस यष्टिरक्षकांना बीट करून ते चेंडू गेला तर निश्चितच 4 धावा मिळतील. यष्टिरक्षक सुद्धा सज्ज आहेत कुठल्याही परिस्थितीत चेंडू अडवण्यासाठी. डीप स्क्वेअरला का डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि सामना जिंकतोय तो केबीजी खानिवली संघ. सोडा आणि केबीजी या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो गौतम, ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि 25 धावा आपल्या संघात